तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. तर भावांनो, मला सारखे कमेंट येत उद्या किंवा मेसेज यायचे की सारखे टिप्पी कशी काढायची. टिप्पी मी पहिला एक व्हिडिओ टाकलेला त्याच्यावरती, आता हा दुसरा एक बनवतोय. तर टिप्पी कशी काढायची शिकवतो तुम्हाला, बघत राहा. त्यानंतर भावांनो, गुगलमध्ये बॉर्डर टॅक्स सर्च करा. त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे अदर सर्व्हिस परिवहन सेवा, त्यात क्लिक करा. त्यानंतर असा एक टेबल ओपन होईल, त्यात राईट साईडमध्ये 3 डॉट आहेत, त्यात क्लिक करून ऑनलाईन सर्व्हिसमध्ये जावा. तिथनं 3 नंबर चेकपोस्ट टॅक्स असा ऑप्शन आहे, त्यामध्ये जावा. नंतर असं सिलेक्ट स्टेट म्हणून येईल, ते ओपन करा. सिलेक्ट स्टेटमध्ये तुम्हाला आता कुठल्या राज्यात जायचं त्या राज्याची टिपी. आता मला जायचं कर्नाटकला, त्यामुळे मी कर्नाटक सिलेक्ट केलं. बघा, कर्नाटक सिलेक्ट केल्यावर असं होतंय आणि हा असा टेबल ओपन होतोय. त्यामध्ये सिलेक्ट सर्व्हिस नेम असं ओपन करायचं. त्यामध्ये बघा व्हेकल टॅक्स कलेक्शन ऑदर स्टेट हे सिलेक्ट करायचं आणि गो म्हणायचं. पहिल्या चार्ट मध्ये व्हेकल नंबर म्हणजे आपला गाडी नंबर टाकायचा. आता मी माझा गाडी नंबर टाकतो बघा, MH50N3108. खाली निळं दिसते, त्याच्यावर गेट डिटेल करायचं. मग तुमच्या गाडीची सगळी डिटेल येऊन जाते, कुणाची गाडी आहे काय सगळं लाचांड येतं. ती सगळी माहिती बघायची ओके आहे. कारण खाली स्क्रोल करायचं बघा. खाली आता आपल्याला किती दिवसाची काढायची, महिन्याची काढायची का आठवड्याची. मला आठवड्याची काढायची, त्यामुळे विकली केलं मी. लिहून आपल्याला कुठल्या चेकपोस्टद्वारे जायचं आहे बाबा, कर्नाटकात एंटर करायचं आहे. कुठलं पण टाकू शकता तुम्हाला जिकडे जायचं आहे तिकडून. हे टाकलं बघा, इथं कोगनोळी. आणि शेवटला याचं बघा कुठल्या डेटला तुम्हाला टिपी काढायची आहे सिलेक्ट करायचं. स्टार्टिंगची डेट टाकली की एंडिंगची डेट ऑटोमॅटिक येते. सगळं झालं. खाली कोपऱ्यात निळा ऑप्शन आहे बघा, कॅल्क्युलेट टॅक्स. तिथं द्यायची क्लिक. तिथं क्लिक दिली की 111 रुपये टिपी आली बघा. आपल्याला किती टिपी आपल्या गाडीची असेल त्या हिशोबानं. 2 नंबरचा ऑप्शन आहे बघा, पे टॅक्स. तिथं क्लिक करायची, कन्फर्म करायचं. असं एक पेज ओपन होते. त्यामध्ये सिलेक्टेड मध्ये जायचं बघा, खाजने म्हणून आहे, तिथं क्लिक करायची आणि खाली टर्म्स अँड कंडिशन ओके करायचं आणि कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केले की थोडासा वेळ घेतं, काय घाबरून जायची गरज नाही. होतं ते की असं एक पेज ओपन होते बघा. यामध्ये काय सिलेक्टेड मध्ये जायचं. आता तुम्हाला ऑप्शन आहेत म्हणजे नेट बँकिंग, UPI. तर आपण UPI सगळ्यात लास्ट UPI बघा, गुगल पे, फोन पे. मग UPI सिलेक्ट केलं. ही बघा SBI E-Pay, तिथं सिलेक्ट करायचं. तिच्या ओपन टेबल मध्ये काय करायची, पुढे जो कॅप्चा दिलाय, पुढे जे अक्षर दिली ती का नाही, ती हाय अशी तिथं टाईप करायची. ती साईडला खाली 2 टिक आहेत का नाही, ते ओके करायचे आणि खाली लगेच सबमिट करायचं. तुम्हाला असं एक पेज ओपन होतं. ते डायरेक्ट तुम्हाला पेमेंटच्या पेजवर घेऊन जातं. पेमेंट मध्ये तुम्हाला ऑप्शन असतात बघा, डेबिट कार्ड, नेट बँकिंग. तर शेवटचं ऑप्शन आहे UPI. तिथं आपण क्लिक केली, त्यात UPI ID टाकू शकता तुम्ही किंवा QR कोड करू शकता. मग QR कोड वर क्लिक केली आपण आणि पे नाव म्हणलं. असा एक स्कॅनर येतो, डायरेक्ट पे करायचा किंवा तुमच्या दुसऱ्या मोबाईल मधनं स्कॅन करून गुगल पे न तुमच्या किंवा फोन पे न डायरेक्ट पे करायचं. डायरेक्ट टिपी निघून जाते तुमची. तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करा. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.